इच्छा मला बोलल्या भाजी अशी द्या की मला 2 टाईम झाली पाहिजे. एकच जण आहे ना, तुम्हाला काय वाटतं 2 टाईम होईल का ना? आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया थोडी. सगळ्याला पहिला करूया बंद. चल आपला डबा रेडी झालेला आहे. आता ते भाजी घेतलेली आहे आणि आम्हाला पण सब्जी बनवलेला छान प्रकारे आहे. चला आपला डबा रेडी आहे. भेटूया आता पुढच्या व्हिडिओला. बाय बाय. गुड मॉर्निंग, नमस्कार. कशात मित्रमैत्रिणींनो? मी मस्त आहे. आज बघा थोडी रेसिपीला उशिरा सुरुवात केली आहे. बोला पहिले दाखवणार नव्हती, मग नंतर विचार केला चला नाही दाखवूया. आज मला आहे ना मटरची भाजीची ऑर्डर आहे 1 प्लेट. काल मी साबुदाणा खिचडी दिलेली तर त्यांना आवडली. आज मला मटरची भाजीची ऑर्डर दिली तर 1 प्लेट आहे. तर कशात मित्रमैत्रिणींनो? चला तर मग काय काय मी तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवलं. अगोदर सुरुवातीला दाखवलं नाही तर आता मी ह्याच्यामध्ये ना फोडणीला जिरे टाकलं आहे आणि काजू बदाम, एक कांदा, लसूण, अद्रक, हिरवी मिरची याचं पेस्ट बनवलं आहे आणि आता ती आपण भाजून घेऊया असे स्लो गॅसवरती. चला आता पुढची तयारी करूया. हे बघा पेस्ट पुन्हा असं भाजून घेतलेली आहे. बघा त्याला असं बघा साईडला तेल सुटलं आहे. त्याचा कच्चा पण निघून गेला आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये टमाटर प्युरी टाकूया. मी टमाटरला बारीक पेस्ट बनवून घेतले ती आता आपण ह्यामध्ये टाकूया. एका हाताने कॅमेरा पकडला, एका हाताने हलवते, त्याच्यामुळे थोडासा कॅमेरा हलतोय. तुम्ही जरा समजू शकता, काही लावलं नाही सपोर्टिंगला वगैरे. आणि माझी रेसिपी आवडली, व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्यासाठी काही आपल्याला पेमेंट करावं नाही लागत. सबस्क्राईब केल्याशिवाय प्लीज पुढे व्हिडिओ ढकलू नका. आता हे टमाटरचं कच्चा पण निघेपर्यंत त्याला तेल सुटेपर्यंत थोडं भाजून घेऊया. तुम्हाला पण काय ऑर्डर करायची असेल तर सांगू शकता. मेसेज करा, कमेंटमध्ये सांगा. तुमची पण जवळ साऱ्यात असेल आणि तुमची पण ऑर्डर घेईल. हे बघा आपल्या टमाटरचा पेस्ट आणि काजू बदामचा पेस्ट किती व्यवस्थित सर्व भाजून घेतलेला आहे. व्यवस्थित तेल सुटलेलं आहे. आता आपल्या ह्याच्यामध्ये आपल्याला ड्राय मसाले टाकायचे, आपले सुके मसाले. तर हे बघा मी याच्यामध्ये घेतली लाल मिरची पावडर, तिखट थोडीशी घेतले कारण मी त्यांना तिखट कमी पाहिजे. हे धना पावडर घेतलं 1 चम्मचपून आणि आपलं मीठ चवीनुसार. हा गरम मसाला पावडर आहे आणि हे हळद आहे. आता हे सर्व आपण ह्याच्यामध्ये मिक्स करूया. आता याच्यामध्ये आता आपण मिक्स करूया असे मसाले सर्व एकत्र एकजीव करून घेऊया. थोडंसं अजून मसाल्याला ड्राय मसाल्याला थोडं भाजून घेऊया आणि मग आपले वाटाणे टाकायचे, हिरवे वाटाणे. आज माझा व्हिडिओ थोडासा हलत असेल तर प्लीज थोडं समजून घ्या. सकाळ सकाळची घाई आहे. आणि प्लीज रेसिपी कोणाला आवडली असेल तर कमेंट करा आणि ऑर्डर द्यायची असेल तरी देऊ शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये सर्व देईन माहिती. चला आता आपण हे थोडं तेल सुटेपर्यंत वाट बघू. हे बघा आता आपला मसाला एकदम ड्राय झालेला आहे, चांगला सुका झालेला आहे. हे बघा तेल सुटलेलं आहे, हे बघू शकता. हे बघा असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडी कसुरी मेथी टाकायची.
कसुरी मेथीला मी थोडी भाजून पावडर केली होती, ती थोडीशी टाकायची, जास्त नाही टाकायची, कडवटपणा येतो. आणि आपल्याला थोडी ही चिरलेली कोथिंबीर टाकायची. आणि आता आपल्याला ह्यामध्ये हे मेन इन्ग्रेडियंट्स टाकायचे, वाटाणे, ज्याची रेसिपी आहे. मी काय बोलायला चुकत असेल ना तर प्लीज मला कमेंट करून सांगा की ताई तुम्ही हे बोललात नाही, चुकलात आहे, किंवा माझ्या काय बोलण्यामध्ये चुकी झाली असेल तरी मला सांगू शकता तुम्ही. त्याच्याबद्दल काय हे नाही. चला आता पुण्याला मिक्स करूया. आता याला थोडं 2 मिनटं असं वाफेवरती हे करायचं, शिजवून घेते. आणि मग थोडंसं त्याला शिजण्यासाठी पाणी टाकावं लागेल आपल्याला, कारण की थोडीशी अशी ग्रेव्ही टाईप पाहिजे ना भाजी, एकदम सुकी कशी खाणार. वास खूप छान आलेला आहे, तुम्हाला तर नसेल येत फोनमध्ये, पण तुमच्या कमेंटची वाट बघते मी. आणि लाईक सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. आणि प्लीज एवढंच मला सपोर्ट होईल, तुम्ही लाईक कराल, कमेंट कराल, तर मला पण माझी रेसिपी चांगली झाली की नाही झाली असे वाटेल ना. हे बघा, आता ह्याच्यामध्ये मी ना पाणी टाकते. पाणीला आहे ना मी गरम करून घेतलेलं आहे, थंड पाणी नका टाकू. थंड पाणी टाकल्याने ना रेसिपीची चव जाते, म्हणून गरम पाणी टाका. अंदाजाने टाकला आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला वाटाणे शिजवून घ्यायचे. वाटाणे शिजेपर्यंत फक्त आपल्याला शिजवायची भाजी. हे बघा, आता मी तुम्हाला दाखवते. गॅस थोडीशी फास्ट केली होती. हे बघा आपले वाटाणे थोडे शिजण्यासाठी मी थोडंसं पाणी टाकलं होतं ना, पाणी गरम करूनच टाकलेलं. आता या एवढ्या पाण्यामध्येच आपल्याला थोडी शिजवून घ्यायचे वाटाणे नरम झाले, थोडीशी ग्रेव्ही टाईप झाली भाजी की गॅस बंद करायचा. आता थोडा गॅस स्लोवरती करते, थोडासा फास्ट केला होता मीडियम, आता स्लो करून टाकलं. स्लोवरती जेवढी शिजेल तेवढी चांगली भाजी, जेवढी चांगली शिजून होईल ना तेवढी चांगली चव येईल. बघू शकता कशी वाटली माझी रेसिपी, नक्की सांगा हा. आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका, प्लीज लाईक सबस्क्राईब करा आणि रेसिपी पूर्ण बघा, पूर्ण. चला आपली भाजी रेडी झालेली आहे, आपण बघू शकूया. बघा मस्त चांगले शिजवून घेतले, वाटाणे शिजलेले आहेत छानपैकी एकदम. बस आता एवढी कन्सिस्टन्सी आपल्याला छान आहे, बरोबर आहे, पातळ. रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मी घडी एकच शब्द तुम्हाला रिपीट करते, तुम्ही बोलू ना ताई एक शब्द किती वेळा बोलता, पण मला नक्की कमेंट करून सांगा माझी रेसिपी कशी वाटली. आता एवढा छान सुगंध सुटला आहे ना, तर तुम्हाला काय सांगू. आता पुढचं मी दाखवते तुम्हाला डब्यामध्ये भरताना. त्याच्याबरोबर त्यांना चपाती हवे. चला आता आपण चपातीला सुरुवात करूया. गॅस बंद करते. हे बघा चपात्या बनवल्या आहेत, किती मस्त एकदम सॉफ्ट चपाती झाली. जरा हलकं तेल पण लावलं आहे. हे बघा एकदम सॉफ्ट अशा चपात्या झाल्या आहेत, गरम आहेत. तर ह्या 4 चपात्या द्यायच्या आहेत त्यांना. आणि हे बघा या पेपरमध्ये लपेटून देते. आणि बघा आपली भाजी बघा किती मस्त झालेली आहे. तर बघा आता चम्मच जरा दुसरा घेतला. भाजीला बघा ग्रेव्ही वगैरे किती छान एकदम मस्त हे झालेलं आहे बघा. आता आपल्याला ह्या डब्यामध्ये द्यायची. चला आता आपण डब्यामध्ये सर्व करूया.